नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप राशीसाठी अत्यंत खास आणि जीवन बदलणारा ठरणार आहे. कारण ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती तयार झाली आहे की 2026 पूर्वी कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा धनयोग, राजयोग आणि करोडपती होण्याचे संकेत दिसत आहेत. होय, ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांची तुमच्या मेहनतीची किंमत केली नाही, तेच लोक आता तुमचं बदललेलं नशीब पाहून आश्चर्यचकित होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा योग प्रत्येक कुंभ राशीला मिळणार नाही. फक्त त्या लोकांना मिळणार आहे जे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतील आणि देवावर विश्वास ठेवतील. आजचा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत, कोणता ग्रह कुंभ राशीला श्रीमंत बनवणार, अजून पैसा कुठून येणार, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि 2026 पूर्वी कोणता मोठा चमत्कार घडणार. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं भाग्य पूर्णपणे बदलू शकतो. मंडळी, कुंभ राशीच्या लोकांसाठी मागील काही वर्ष खूप कठीण गेले आहेत. मनात हजारो स्वप्न होती, पण परिस्थिती नेहमी उलटीच होती. कधी पैशाची अडचण, कधी नात्यामध्ये तणाव, तर कधी मेहनत करूनही योग्य फळ न मिळाल्याने मन खूप दुखवलं गेलं. अनेक वेळा तुम्हाला असं वाटत असेल की माझं नशीब इतकं रागवलं का, मी एवढं चांगलं करूनही माझं आयुष्य एवढे संघर्ष का. पण आता ग्रहाची दिशा बदलत आहे. शनिदेव आणि गुरुचा प्रभाव हळूहळू तुमच्या बाजूने काम करू लागला आहे. ज्या अडचणी सतत तुमचा पाठलाग करत होत्या, त्या आता एक एक करून दूर होती लागेल. तुमच्या आयुष्यातील एक वाईट काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. ज्याचे काम अनेक दिवसापासून अडकलेले आहेत, त्यांचं अचानक चांगली बातमी मिळू शकते. कोर्ट कचेरीमध्ये प्रश्न मिटू शकतात, कर्ज कमी होऊ शकते, नोकरीतला तणाव कमी होईल, व्यवसायात नवीन संधी मिळतील, पण घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागेल. विशेष म्हणजे जे लोक आतापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच लोक आता तुमच्याकडे आदराने पाहू लागतील. कारण कुंभ राशीच्या नशिबाचे दरवाजे आता हळूहळू उघडू लागले आहेत. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव कधी मेहनत माणसाला कायम दुःखात ठेवत नाही. कुंभ राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात. ते स्वच्छ दुःख सहन करतील, पण दुसऱ्यांना त्रास देणार नाहीत. आणि म्हणूनच आता विश्व तुमच्या मेहनतीचं फळ तुमच्या देण्याची तयारी आहे. पुढचे काही महिने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. या काळात तुम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. काही लोक जुन्या नोकरीच्या बहाण्यात तुम्हाला सोडून नवीन मार्ग निवडतील. काही लोकांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील, तर काही लोक परदेशात संबंधित मोठी संधी मिळवू शकतात. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे हे सर्व इतक्या अचानक घडेल की तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हो, या काळात एक गोष्ट टाळा, कोणालाही तुमच्या योजना पूर्णपणे सांगू नका, कारण प्रत्येकजण तुमच्या यशाने आनंदी असेल असं नाही. म्हणून शांतपणे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण कुंभ राशीचं उद्य आता सुरू झालेलं आहे. मंडळी, आता आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल ज्याची प्रत्येक कुंभ राशी आतुरतेने वाट पाहत आहे. पैसा, यश आणि अचानक धनलाभ. ग्रहाची सध्याची स्थिती पाहता कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अदृष्टी मोठा बदल घडण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे. ज्या लोकांनी अनेक वर्ष पैशासाठी संघर्ष केला, ज्यांच्या हातात पैसा येऊनही टिकत नव्हता, त्यांच्यासाठी आता धनाकर्षाचा काळ सुरू होत आहे. विशेष 2026 पूर्वी असा एक काळ होता की येईल जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक मोठी आर्थिक संधी येऊ शकते. ही संधी कोणाच्याही रूपात असू शकते. नोकरीत नवीन नोकरी, व्यवसायातील मोठा फायदा, प्रॉपर्टीमधून नफा, परदेशातून पैसा, सोशल मीडियातून प्रसिद्धी किंवा अचानक मिळालेली मोठी ऑफर. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेच लोक आता तुमच्या यशाबद्दल चर्चा करत दिसतील. मंडळी, कुंभ राशीच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते. हे लोक वेळ आल्यावर अचानक उभभरारी घेतात आणि आता ती वेळ जवळ येत आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन ग्रह, मोठे व्यवहार आणि अनपेक्षित नफा मिळू शकतो. जर तुम्ही नोकरीत करत असाल तर पगारवाढ, प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकते. काही लोकांना तर 2 उत्पन्नाचे मार्ग सुरू होण्याचे योग्य आहेत. विशेष म्हणजे जे लोक मोबाईल, इंटरनेट, यूट्यूब, ऑनलाईन काम किंवा सोशल मीडियाशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप भाग्यशाली ठरू शकतो. तुमच्या एका छोट्या कामामुळे मोठी ओळख निर्माण होऊ शकते आणि तेच काम पुढे जाऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकते.
पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, धन येण्याआधी विश्व माणसाची परीक्षा घेतं. म्हणून अचानक आलेल्या अडचणींना घाबरू नका, कारण कधी कधी वादळ येतं पण ते मोठं बदल घेऊन येतं. या काळात तुम्हाला काही संकेत दिसू शकतात. वारंवार 11 किंवा 222 सारखे नंबर दिसणे, अचानक शुभ स्वप्न पडणे, मंदिराकडे मन जास्त ओढणे किंवा मनात सतत काहीतरी मोठं होणार अशी भावना येणे. हे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण विश्व आधी संकेत देतं आणि नंतर चमत्कार घडवतं. उपाय: प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. गरिबांना काळे कपडे, अन्न किंवा अन्नदान करा. रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा म्हणा ओम शनिचाराय नमः. हा उपाय तुमच्या धनयोगाला आणखी शक्तिशाली बनवू शकतो. मंडळी, पैसा फक्त मेहनतीने येत नाही, तर योग्य वेळ आणि नशिबाने साथही लागते. आणि कुंभ राशीसाठी आता ती योग्य वेळ सुरू होत आहे. मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे बोलणार आहोत, ज्यामुळे कुंभ राशीच्या आयुष्यात मोठा आर्थिक विस्फोट होऊ शकतो. तो म्हणजे करोडपती बनणारा राजयोग. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनिदेव, गुरु आणि राहू याचा विशेष प्रभाव तयार होतो, तेव्हा सामान्य माणसाचं नशीबही अचानक आकाशाला भिडू शकतं. आणि सध्या कुंभ राशीभोवती असाच एक शक्तिशाली योग तयार होताना दिसत आहे. हा योग काय करतो? हा योग माणसाच्या आयुष्यात अचानक मोठे दरवाजे उघडतो. बंद पडलेले काम पुन्हा सुरू होतात, नवीन ओळखी निर्माण होतात, पैशाचे नवीन मार्ग सापडतात आणि ज्याच्याकडे काही नव्हतं त्याला मोठं यश मिळू लागतं. मंडळी, कुंभ राशीचे लोक मनाने खूप वेगळे असतात. हे लोक नेहमी मोठं स्वप्न पाहतात, पण अनेक वेळा परिस्थिती त्यांना मागं खेचते. मात्र आता परिस्थिती बदलणार आहे. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार आहे. काही लोक अचानक व्यवसायात मोठा फायदा कमवतील. काही लोक सोशल मीडिया, यूट्यूब किंवा ऑनलाईन क्षेत्रातून प्रसिद्धी मिळवतील, तर काही लोक परदेशातही संबंधित मोठी संधी मिळू शकते. विशेष म्हणजे ज्यांना तुमची थट्टा केली होती तेच लोक आता तुमचं यश पाहून शांत बसतील. हा राजयोग फक्त पैशापुरता मर्यादित नाही, तो तुम्हाला समाजात मान सन्मान, लोकांमध्ये ओळख, मोठ्या लोकांची साथ आणि आत्मविश्वासात जबरदस्त वाढ देऊ शकतो. कधी कधी असं वाटतं की हे खरंच माझ्यासोबत घडतं का? कारण जे लोक कालपर्यंत तुम्हाला ओळखत नव्हते तेच लोक आता तुमच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतील. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, राजयोग आला म्हणजे फक्त नशीब नाही, तर जबरदस्ती ही वाढते. म्हणून पैशाचा चुकीचा वापर करू नका. अहंकार, राग, चुकीच्या लोकांची संगत आणि 3 गोष्टी तुमचं भाग्य कमजोर करू शकतात. या काळात तुम्ही जितके शांत आणि सकारात्मक राहाल, तितकं ग्रहाची कृपा वाढत जाईल. विशेष संकेत: जर पुढचे काही दिवस अचानक चांगली बातमी मिळाली, एखादी मोठी व्यक्ती मदतीला आली किंवा अडकलेले पैसे परत मिळाले, तर समजा राजयोगाने काम सुरू केलं आहे. विशेष उपाय: प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूचं दान करा. गुरुवारी केळीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा ओम गुरुवे नमः. हा उपाय तुमच्या भाग्यातील अडथळे दूर करू शकतो. मंडळी, कुंभ राशीचा सुवर्ण काळ आता जवळ येत आहे. 2026 पूर्व असा एक क्षण येईल जो तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल. पण मंडळी, आणि यश जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं प्रेम, विश्वास आणि नातेसंबंध. आणि आता कुंभ राशीच्या लोकांना प्रेम जीवनातही मोठे बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत. मागील काही काळात अनेक कुंभ राशीच्या लोकांनी नात्यामध्ये खूप त्रास सहन केला आहे. गैरसमज, विश्वासघात, सततीचे भांडण किंवा मनापासून प्रेम करूनही एकटेपणा मिळणं, या गोष्टीमुळं तुमचं मन खूप दुखावलं गेलं होतं. काही लोक तर इतके तुटले होते की त्यांना प्रेमावरच विश्वास ठेवणं बंद केलं होतं. पण आता परिस्थिती बदलणार आहे, कारण ग्रहाची स्थिती तुमच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा आणण्याचं काम करत आहे. ज्या लोकांचं प्रेम तुटलं होतं त्यांच्या आयुष्यात पुन्हा ती व्यक्ती परत येण्याचे योग आहेत. जुन्या गैरसमजी दूर होऊ शकतात. अनेक लोकांपासून बंद असलेली बोलणी पुन्हा सुरू होऊ शकतात. विशेष म्हणजे ज्याला लग्नात अडथळे येत होते त्यांच्यासाठी आता चांगले प्रस्ताव येऊ शकतात. घरच्यांचा विरोध कमी होईल आणि नात्यातील मान्यता मिळण्याची शक्यता वाढेल. विवाहित लोकांसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो.
पती पत्नीमध्ये तणाव कमी होईल, घरात शांतता आणि प्रेमाचं वातावरण निर्माण होईल. काही लोकांना नवीन घर भेटेल किंवा सुरुवात किंवा कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते. पण मंडळी, या काळात एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा, शब्दावर नियंत्रण ठेवा. कारण कुंभ राशीचे लोक मनाने चांगले असतात, पण रागात बोललेले शब्द नातं तोडू शकतात. म्हणून हट्टपणा आणि अहंकार दूर ठेवा. जर तुम्हाला खरंच एखादं नातं टिकवायचं असेल तर समोरच्यांचं ऐकणंही तितकं महत्त्वाचं आहे. सिंगल लोकांसाठी खास संकेत. जे लोक अजूनही एकटे आहेत त्यांच्यासाठी आयुष्यात अचानक एखादी खास व्यक्ती येऊ शकते. सोशल मीडियावरून, मित्रांकडून, प्रवास किंवा कामाच्या ठिकाणी होऊ शकते. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येऊ शकते. विशेष उपाय. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा, पांढऱ्या वस्तूचं दान करा आणि मनात 21 वेळा म्हणा, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा उपाय प्रेम आणि नात्यामधील नकारात्मकता दूर करू शकतो. मंडळी, कधी कधी योग्य व्यक्ती उशिरा भेटते, पण ती आयुष्य कायम सुंदर बनवते. मंडळी, कुंभ राशीच्या आयुष्यात आता मोठा बदल सुरू होत आहे. धनयोग, राजयोग आणि यशाचे संकेत स्पष्ट दिसत आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नशीब बदलायला वेळ लागत नाही आणि नशीब बिघडायला वेळ लागत नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही मोठ्या चुका टाळाव्या लागतील. कारण अनेक वेळा माणूस स्वतःच्या चुकीमुळे स्वतःच कमजोर भाग्य होतं. आज मी तुम्हाला त्या 3 चुका सांगणार आहे ज्या चुकी केल्यामुळे ग्रहाची कृपा कमी होऊ शकते. चूक नंबर 1, प्रत्येकावर विश्वास. मंडळी, कुंभ राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात. ते पटकन लोकांवर विश्वास ठेवतात, पण प्रत्येकजण तुमचा चांगला विचार करेल असं नाही. या काळात काही लोक तुमच्या जवळ फक्त स्वार्थासाठी येऊ शकतात. तुमच्या यशाचा फायदा घेण्यासाठी, तुमच्या पैशावर नजर ठेवण्यासाठी किंवा तुमचं काम बिघडवण्यासाठी. म्हणून तुमची योजना प्रत्येकाला सांगू नका. नवीन व्यवसाय, पैशाची माहिती किंवा भविष्यातील मोठे प्लॅन हे गुप्त ठेवा. कारण शांतपणे केलेले कामच मोठं यश देतं. चूक नंबर 2, पैशाचा चुकीचा वापर. मंडळी, धन येणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं महत्त्वाचं आहे धन टिकवणं. अचानक पैसा मिळवल्यानंतर काही लोक चुकीच्या सवयीकडे वळतात. उगाच दिखावा करणे, चुकीच्या लोकांकडे पैसा खर्च करणे किंवा रागात मोठे आर्थिक निर्णय घेणे. या गोष्टी तुमचा धनयोग कमजोर करू शकतात. लक्षात ठेवा, श्रीमंत शांत लोकांकडे जास्त काळ टिकते. म्हणून खर्च करण्यापूर्वी 2दा विचार करा आणि शक्य असेल तर बचत करा. नवीन कौशल्य शिका आणि पैशाची योग्य गुंतवणूक करा. कारण 2026 पूर्वी मिळणारी संधी तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. चूक नंबर 3, देवावर विश्वास कमी करणे. मंडळी, जेव्हा सतत संकट येतात तेव्हा अनेक लोक देवावर रागवतात. पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधी करत नाही. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आध्यात्मिक दृष्टीही खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सकारात्मक राहिला तर विश्व तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करू शकतं. म्हणून रोज सकाळी देवाचं स्मरण करा, शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि गरिबांना मदत करा. कारण दुसऱ्यांना दिलेला आशीर्वाद तुमच्या भाग्यात मोठं सुख घेऊन येतो. विशेष संकेत. जर या दिवसात वारंवार शुभ स्वप्न पडत असतील, अचानक चांगल्या लोकांची भेट होत असेल किंवा मनात सकारात्मकता ऊर्जा जाणवत असेल तर समजा तुमच्या आयुष्यातील मोठा बदल आता खूप जवळ आला आहे. विशेष. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हणा, ओम शनिचाराय नमः. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी करून धनयोग मजबूत करू शकतो. मंडळी, भाग्य बदलण्यासाठी नशीब नाही तर योग्य विचार आणि योग्य कर्मही लागतात. मंडळी, आता आपण त्या क्षणात बोलणार आहोत जो कुंभ राशीच्या आयुष्यात सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. 2026 पूर्वी एक काळ येणार आहे जे तुमच्या आयुष्यात अचानक मोठा चमत्कार घडू शकतो. हो, ज्या गोष्टीची तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत घेतली, ज्या स्वप्नासाठी तुम्ही रात्री झोपला नाही, त्या स्वप्नाचं पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली. मंडळी, विश्व मेहनत लोकांसाठी ही परीक्षा खूप सहन केली आहे. कधी आर्थिक संकट, कधी विश्वासघात, कधी जवळच्या लोकांकडून अपमान. पण आता ग्रहाची दिशा बदलत आहे. तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येऊ शकते जी तुमचं पूर्ण भविष्य बदलू शकते.
अचानक मोठी नोकरी, व्यवसायात प्रचंड फायदा, परदेशातून संधी, सोशल मीडियातून प्रसिद्धी किंवा मोठा धनलाभ यापैकी काहीतरी घडू शकतं. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे हे सर्व इतकं वेगाने घडेल की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. कालपर्यंत संघर्ष करणारा माणूस अचानक लोकांच्या नजरेत स्टार बनू शकतो. मंडळी, कुंभ राशीचा हा काळ फक्त पैशाचा नाही, हा काळ आहे स्वतःला सिद्ध करण्याचा, मोठं नाव कमावण्याचा आणि समाजाला वेगळी ओळख दाखवण्याचा. विशेष म्हणजे ज्यांनी तुमची थट्टा केली होती तेच लोक आता तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, मोठं यश मिळण्यावरही जमिनीवर राहणार नाही. माणूस खरा श्रीमंत असतो, म्हणून अहंकारपासून दूर राहा. या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळू शकतात. वारंवार शुभ संख्या दिसणे, अचानक मन शांत वाटणे, देवाकडे जास्त ओढ निर्माण होणे, हे संकेत दुर्लक्ष करू नका. कारण विश्व आधी संकेत देतं आणि नंतर आयुष्य बदलणार दार उघडतं. आणि अंतिम उपाय, प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाचं दान करा, हनुमान चालीसा किंवा शनिदेवाचा मंत्र म्हणा आणि आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. कारण ज्या घरामध्ये मोठ्यांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये सुख आणि धन दोन्ही टिकून राहतं. मंडळी, 2026 पूर्वी कुंभ राशीच्या आयुष्यात जो बदल येणार आहे तो फक्त नशीब बदलणार नाही तर तुमची संपूर्ण ओळख बदलून टाकू शकतो. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की कुंभ राशीचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि सांगा तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात. कदाचित पुढचा मोठा चमत्कार तुमच्याच आयुष्यात घडणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, धनयोग आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण पुढचा व्हिडिओ तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. तर मंडळी, कुंभ राशीबद्दल हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढील अशा राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला शेअर करा. तर भेटू अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.